की जर आमचं आरक्षण संविधानात असेल तर ते आम्हाला भेटावं आणि जर संविधानातच आरक्षण नसेल तर जरांगे पाटील नाही जरांगे पाटलासारखे 100 जरी उपोषणाला बसले तरी आरक्षण भेटू शकत नाही। माझ्यासोबत जे कार्यकर्ते होत आहेत त्यांना 25-30 हजार रुपये गंगाधर काळकुटे देतात आणि ते माझ्या विरोधात बोलतात। ते 25-30 हजार घेणारे तुम्ही पण आहेत का? आता हाके सरांचं जर आम्ही काढत बसलो तर तुम्हीच म्हणता आम्ही जुने सहकारी आहे, म्हणजे आमचं त्यांना आणि त्यांचं आम्हाला सर्व एकमेकाला माहीत आहे। तर याच गंगाधर नाना काळकुटे सोबत व्हिडिओ कॉलवर ते बोलले का नाही त्यांनी खंडोबाची शपथ घेऊन सांगावं। त्यावेळेस ते स्वतः म्हटले होते की नाना मला थोडं पदरात घ्या, तुम्ही काही दिवस सांभाळून घ्या, एक दिवस मनोजदादा जरांगे पाटील यांचा मी फोटो माझ्या घरामध्ये नक्कीच लावणार। हे जर त्यांचे शब्द नसतील तर त्यांनी खंडोबाची शपथ घ्यावी, कारण जे काही मला भेटलंय ते फक्त पाटलांवर टीका करण्यामुळे भेटलेलं आहे। आणि जे तुम्ही आरोप जर म्हटलं तर आम्ही हॉटेल ट्रायडनला जवळपास 8 दिवस होतो, मग हाके सरांनी सांगावं हॉटेल ट्रायडनचं बिल कुणी दिलंय। प्रेक्षकांनो नमस्कार, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो। नुकताच मनोज जरांगे पाटील यांचं 1 दिवसाचं आमरण उपोषण झालं आणि या उपोषणामध्ये महत्त्वाचा एक विशेष चर्चेचा विषय होता आणि एक व्हिडिओ फार व्हायरल झालेला होता की या आंदोलनात धनगर समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला, ढोल वाजवत आले आणि जरांगेंना पाठिंबा दिला। तिथं त्यांनी एक भाषणही ठोकलं, ते भाषणही फार व्हायरल झालं होतं। जे तिथं धनगर समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते ते यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक विष्णू कुराडे सर माझ्यासोबत आहेत। भाऊ नमस्कार, पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे तुमचं। नमस्कार। बरं, पहिलं सांगा मला की एकतर मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस मुंबईवरून उपोषण संपून येत होते अंतरवलीकडे, त्यावेळेस धनगर समाजावर अत्यंत वाईट भाषेमध्ये टीका करण्यात आलेली होती आंदोलकांकडून विशेषतः, आणि तरीसुद्धा धनगर समाज हा मराठा समाजासोबत आहे हे दाखवण्याचा तुमचा अट्टहास आहे। हा दाखवण्याचा मुळात माझा अट्टहास नाही आहे, तर छत्रपती शाहू महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराज किंवा आत्तापर्यंत धनगर समाज मराठा समाज हा एकत्रच आहे। आणि आपण जो प्रश्न विचारला की शिव्या दिलेल्या आहेत, तर त्या मुलांवरती टीका मराठा समाजातल्या व्यक्तींनी सुद्धा केलेली आहे की हे कुणाही पटलेलं नाही। त्यामुळे जे मराठा समाज बांधव आहेत त्यांनीही त्या मुलांवरती त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलेलं आहे। आणि आमचा प्रामाणिक हेतू एवढाच आहे की या महाराष्ट्रातला जो गोरगरीब धनगर समाज बांधव आहे, मेंढपाळ बांधव आहे, यांना कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि जे गोरगरीब आपले मराठा समाज बांधव आहेत ते एकत्र राहावेत, हा आमचा मुळात हेतू आहे। बरं, हा पाठिंबा नक्की का होता? नाही, हा पाठिंबा आमचा यासाठी होता की गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे आज या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि भारताच्या बाहेरही विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे आणि भारताचं संविधान हे सर्वात मोठं आहे। मग त्यावेळी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं असेल आणि संविधानामध्ये जर आरक्षण दिलेलं असेल तर ही त्यांची मागणी आणि हेतू प्रामाणिक आहे। आणि जरांगे पाटील जे उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत, हे निस्वार्थपणे गोरगरीब मराठा समाज बांधवांसाठी आंदोलन करत आहेत, त्यामुळे आमचा त्यांना त्या आंदोलनाला पाठिंबा आहे। तुम्ही हाके सरांसोबत सुद्धा होतात ना काही दिवस? नाही, हाके सरांसोबत मी सुरुवातीच्या काळात त्यांचा संघर्षाचा काळ जो होता त्या काळात मी माझी गाडी, माझे अनेक मित्रपरिवार आम्ही त्या संघर्षाच्या काळात सोबत होतो। जे वडीगुद्रीचं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात देखील माझा सक्रिय सहभाग होता। पण कालांतराने हाके सरांची जी भाषा आहे ती भाषा पूर्णतः बदलत गेलेली आहे। पूर्ण मराठा समाजाला असेल किंवा छत्रपती संभाजीराजे असतील, मनोजदादा जरांगे पाटील असतील, यांच्यावर एकदम कमरेच्या खाली, म्हणजे वैचारिक वाद त्यांनी बाजूला ठेवून कमरेच्या खालची भाषा वापरल्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली। नाही, भाषेचा विषय म्हणजे दोन्ही आंदोलक असतील, म्हणजे अगदी सध्या सामाजिक आंदोलनाच्या भाषेचा स्तर जर आपण पाहिला तर तो प्रचंड खालवलेलाच आहे, हा एक मुद्दा झाला। पण हाके सरांसोबत तिथनं बाजूला व्हायचा निर्णय काय झाला? तेच सांगतो की त्यांनी, कारण त्यांच्यासोबत राहत असताना आता अनेक माझे मराठा समाजाचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत उठणं बसणं आहे माझं, म्हणजे गावगाड्यापासून इथं पुण्यात मी आलो आणि सगळा मराठा समाज बांधव मित्र भाऊ आहेत, त्यांचंही म्हणणं होतं की वैचारिक वाद असावा। पण तुम्ही जर एखाद्या आपल्या राजाला, छत्रपती संभाजी महाराजांना कमरेच्या खाली, आणि जे कोणी मराठा समाजाचे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे खासदार छत्रपती संभाजी महाराज, हा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांना तुम्ही खालच्या भाषेत बोलताय, मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना खालच्या भाषेत बोलताय, तर हे कुठंतरी आम्हाला पटलेलं नाही आणि त्यामुळेच आम्ही त्यांची साथ सोडलेली आहे। आणि त्यांना त्यावेळेसही सल्ला दिला की जे आपले मराठा समाज बांधव आहेत तुम्ही कुठल्याही मराठा समाज बांधवांच्या विरोधात न जाता त्यांची मागणी काय की जर आमचं आरक्षण संविधानात असेल तर ते आम्हाला भेटावं आणि जर संविधानातच आरक्षण नसेल तर जरांगे पाटील नाही जरांगे पाटलासारखे 100 जरी उपोषणाला बसले तरी आरक्षण भेटू शकत नाही। पण जर संविधानामध्ये आरक्षण असेल तर त्यांना विरोध करणारे आपण कोण? बरोबर। पण ते काल एक हाकेंचं भाषण पाहिलं मी, त्यामध्ये ते म्हणतायत की
माझ्यासोबत जे कार्यकर्ते होत आहेत त्यांना 25-30 हजार रुपये गंगाधर काळकुटे देतात आणि ते माझ्या विरोधात बोलतात. ते 25-30 हजार घेणारे तुम्ही पण आहेत का? मुळात काय झालं आहे की आता हाके सर पूर्णपणे व्हायबल झालेले आहेत. ज्या ओबीसी समूहासाठी आपण काम करतोय आणि ज्या जातीत आपला जन्म झालेला आहे ते म्हणजे आपण धनगर समाज, आणि धनगर समाजाची सुरुवातीपासून आपल्यासोबत कोण कोण होते तेही सांगतो. प्राध्यापक सतीश कुलाळ असतील, सचिन बंडगर असतील, आमचे सचिन मलगुंडे असतील, विलास गडदे असतील, धायगुडे असतील, महेश घरबुडे असतील, स्वतः मी विष्णू कुराडे आणि कालपर्वाचा पवन करवर, आणि त्यानंतर वडीगोद्रीचं आंदोलन ज्यांच्यामुळं झालं ते म्हणजे दीपक बोराडे आणि बळीराम तात्या खटके, हे सर्व धनगर समाजातले आहेत. मग या सर्वांची आत्तापर्यंत भेटसुद्धा गंगाधर नाना काळकुटे असतील किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील यांच्यासोबत भेट झालेली नाही. फक्त पवन करवर एकटा जरांगे दादा यांना भेटलेले होते. त्यामुळं त्यांचा जो आरोप आहे तो पूर्णपणे खोटा आहे, आणि त्यांना जर वाटत असेल की हा आरोप खरा आहे तर त्यांनीसुद्धा खंडोबाच्या मंदिरामध्ये यावं. मीही खंडोबाची शपथ घेतो आणि माझ्यासोबत जे पवन करवर असतील, अनेक जण असतील, तेही शपथ घेतील आणि तिथं खरं खोटं काय आहे ते कळेल सर्व महाराष्ट्राला की कुणी कुणाकडून पैसे घेतलेले आहेत. आता हाके सरांचं जर आम्ही काढत बसलो तर तुम्हीच म्हणता आम्ही जुने सहकारी आहे, म्हणजे आमचं त्यांना आणि त्यांचं आम्हाला सर्व एकमेकाला माहीत आहे. पण या महाराष्ट्रापुढं कुठलाही वाद किंवा त्यांच्या काही उणे आम्हाला काढायचे नाहीत, म्हणून आम्ही शांत आहोत. असं काय केलेलं आहे जे तुम्हाला काढायचं नाही? नाही, बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या की या महाराष्ट्राला किंवा एक समाजाचा नेता म्हणून आम्ही मी ओबीसी नेता म्हणून कधी बघितले नाही, पण ज्या जातीत जन्म झालेला आहे त्या जातीचे असल्यामुळे आम्ही टीका करत नाही. पण जर त्यांनी वेळोवेळी माझे सहकारी पवन करवर असतील, विलासजी असतील गडदे किंवा अनेक जे माझे सहकारी यांच्यावर जर सातत्यानं ते टीका करत राहिले तर नक्कीच त्यांच्या काही रेकॉर्डिंग असतील. जसं की त्यांनी सांगितलं की गंगाधर काळकुटेकडून ते 30,000 रुपये काहीतरी असं आरोप केला आहे. तर याच गंगाधर नाना काळकुटेसोबत व्हिडिओ कॉलवर ते बोलले का नाही त्यांनी खंडोबाची शपथ घेऊन सांगावं. त्यावेळेस ते स्वतः म्हटले होते की नाना मला थोडं पदरात घ्या, तुम्ही काही दिवस सांभाळून घ्या. एक दिवस मनोजदादा जरांगे पाटील यांचा मी फोटो माझ्या घरामध्ये नक्कीच लावणार. हे जर त्यांचे शब्द नसतील तर त्यांनी खंडोबाची शपथ घ्यावी. फार मोठं गौप्यस्फोट करतायत. हा कधीची घटना आहे आणि कशा संदर्भात झाली होती? ही घटना सांगतो, ज्यावेळेस त्यांनी अजितदादा पवार स्वर्गीय आता आपल्यात नाही येतं, अजितदादावर ज्यावेळेस त्यांनी टीका केली होती पवारसाहेबावरती, आणि टीका केल्याच्यानंतर या महाराष्ट्रामधून अनेकांनी लक्ष्मण हाके यांना विरोध केला होता. पण या महाराष्ट्रातून फक्त आम्ही पुढाकार घेऊन यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं त्यांची साथ दिली. पत्रकार परिषद घेऊन आम्ही हाके सरांची बाजू मांडली, आणि जे अमोल मिटकरी आहेत आमदार, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती सुद्धा आम्ही बोललो की अमोल मिटकरीची आम्ही गाडी फोडू. आणि हा सर्व प्रकार झाल्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं. त्यावेळेस माझ्यासोबत विठ्ठल कदम जे की मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत हेही माझ्यासोबत होते. आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर हाके सर त्यावेळेस अस्वस्थ होते, घाबरलेले होते की सगळीकडून टीका होते आणि कुणीही साथ देत नाही आहे. त्यावेळेस त्यांना म्हटलं की या महाराष्ट्रात पॉवर हाऊस जर कुणी असेल तर जरांगे पाटील, तुम्ही एकदा त्यांची भेट घ्या, हा ओबीसी विषय बाजूला राहू द्या, समाजासाठी लढा. तर त्यांनी सांगितलं एक फोन लावून द्या तुम्ही. म्हटलं आता ते डायरेक्ट तर बोलणार नाहीत, पण गंगाधर नानासोबत तुमचं मी बोलणं करून देतो. त्यावेळेस त्या ठिकाणून मी व्हिडिओ कॉल करून गंगाधर नानाचं आणि त्यांचं बोलणं करून दिलं. त्यावेळेसचे त्यांचे शब्द आहेत की नाना मला काही दिवस फक्त पदरात घ्या, इथून पुढे मी नक्कीच जरांगे पाटलाचा फोटो माझ्या घरात लावणार, कारण जे काही मला भेटलंय ते फक्त पाटलांवर टीका करण्यामुळे भेटलेलं आहे. म्हणजे त्यानंतर गंगाधर काळकुटेंचं आणि हाकेंचं काही संबंध किंवा काय बोलणं किंवा एकत्रित ते कुठे भेटले होते काय? नाही, त्यानंतर त्यांची कुठेही भेट झालेली नाही, कारण गंगाधर नानाने सांगितलं की पाटलाला विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही. जर मनोजदादांनी सांगितलं की बाबा तुम्ही भेटायला या तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला निरोप देईल. आणि तसा निरोप त्यांनी मला सांगितला की सध्या तरी पाटलांनी सांगितलं की मला काही गरज नाही आहे, ते काम करतात, त्यांना शुभेच्छा आहेत. आणि जे तुम्ही आरोप जर म्हटलं तर आम्ही हॉटेल ट्रायडनला जवळपास 8 दिवस होतो. मग हाके सरांनी सांगावं हॉटेल ट्रायडनचं बिल कोणी दिलंय? कोणी दिले? नाही, म्हणून तर म्हणतो की आम्ही सोबत होतो, आम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. तेच सांगतो या महाराष्ट्राला की काही गोष्टी आम्हाला आपलाच माणूस असल्यामुळे ओपन करायच्या नाहीत. फक्त आज यासाठी आम्ही बोलतोय की पवन करवरवर त्यांनी जी टीका केलेली आहे ही पूर्णपणे टीका खोटी आणि एकदम भांबडेपणाची टीका आहे. नक्की. आता प्रश्न काय होतो की लक्ष्मण हाके हे ओबीसी आंदोलक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. दुसरीकडे धनगर समाजाचं आंदोलनही ST प्रवर्गामध्ये जाण्यासाठी सुरू आहे. त्यावर मात्र हाके सरांकडनं चकार शब्दसुद्धा काढला जात नाही आहे. नक्की ही भूमिकेत तफावत का वाटते? कारण गेली 75, 76, 77 वर्षापासूनचा हा धनगर समाज ST आरक्षणाचा लढा आहे. या महाराष्ट्रातला गोरगरीब उपेक्षित धनगर समाज बांधव जो आहे तर ST आरक्षणासाठी लढतो. ST आरक्षणाची फक्त अंमलबजावणी सरकारला करायची आहे.
त्यामध्ये आमचे दीपक बोराडे यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. त्या उपोषणालाही ते त्या ठिकाणी आलेले नाहीत. पंढरपूरला उपोषण म्हणजे त्यांना धनगर समाज किंवा एस टी आरक्षणाचा पूर्णपणे विसर पडलेला आहे किंवा काही गरज नाही. ज्या ठिकाणून आपल्याला माल भेटतो त्या ठिकाणी ते जातात. त्यांचं ओबीसीचं काम केल्यामुळे त्यांचं घर धकतंय म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात आणि त्या कामाला आमच्या शुभेच्छाही आहेत. एस टी आरक्षणात नाही आले तरी 100% आम्ही समर्थपणे काम करणार आहोत. घर धकतंय म्हणजे काय नक्की म्हणायचं? आज जर तुम्ही बघितलं तर एक 3-4 वर्षापूर्वी हे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर त्यांच्याकडे गाडीसुद्धा नव्हती. माझ्याकडे अनेक फोटो आहेत, मोबाईलमध्येही तुम्हाला दाखवू शकतो. मी स्वतः फोर्डची कुठली तरी गाडी, फोर्डची गाडी पण नव्हती, मी माझी डिझायर गाडी होती 8166 नंबर. त्या गाडीत मी हाके सरांना महाराष्ट्रभर फिरवलेलं आहे. लातूरला असेल, जालन्याचं आंदोलन असेल, बीड असेल, सर्व ठिकाणी मी माझ्या गाडीत मी माझ्या स्वखर्चाने फिरवलेलं आहे. त्या गाडीत डिझेल असेल किंवा त्यांनाही त्यावेळेस पैसे दिलेले माझ्याकडे. आताही फोनपेचं काही रेकॉर्ड तुटत नाही, फोनपेचं पण माझ्याकडे आहे. पण हे त्यांचं पूर्णही आपल्याला काही काढायचं नाही आहे, पण काही गोष्टी हाके सरांनी समजून घ्याव्यात आणि या महाराष्ट्रातला जो भोळा भावडा धनगर समाज आहे यांच्यासाठी जर काम केलं तर आजही त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ. परत आज हाके सरांच्या मागे बराच ओबीसी समाज पाहायला मिळतो. ते जवळपास आता ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून 100पेक्षा जास्त सभा ते घेत आहेत. समाज त्यांच्या मागे असताना त्यांच्या सभेला गर्दी दिसतीये. हे सगळी तुम्ही ज्यावेळेस टीका करतात, हे सगळे आरोप त्यांच्यावर करतायत, यानंतर तुम्ही समाजाच्या टार्गेटवर येता आला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मुळात ते समाजासाठी कामच करत नाहीत ना. ओबीसी समूहासाठी जरी त्यांनी काम केलं तर धनगर समाजासाठी आतापर्यंत हाके सरांनी कुठं निवेदन दिलेलं एखादं दाखवावं. एखाद्या कलेक्टर ऑफिसला नाही, ओबीसी जरी असेल, मुळात एस टी आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मला सांगा, आज आम्ही धनगर समाज बांधव एस टी आरक्षणामध्ये आहोत, याची फक्त अंमलबजावणी करायची. जर आम्ही एस टीमध्ये गेलो तर ओबीसीचा आणि आमचा तेवढा काही संपर्क राहणार नाही ना, आमचा सेपरेट वर्ग होणार आहे. त्यामुळे त्या आपलं जे हक्काचं आहे ते लढायचं सोडून ते विनाकारण दुसरीकडे पळतात. बरं, तुमच्या आणि जरांगे पाटलाचे फारच जवळचे संबंध आहेत असं दिसतंय. नाही, जवळचे संबंध म्हणजे त्यांची मागणी मला योग्य वाटली. कारण त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणजे मी ग्रामीण भागातला आहे, हिंगोली जिल्ह्यातला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एखादं एकर वावर जर माझ्या नावावर असेल, माझी सातबारा असेल आणि मी जर माझी सातबारा मागत असेल तर काय हरकत आहे. त्यामुळे जर आमचं आरक्षण कुणबीमध्ये असेल तर ते आम्हाला भेटावं आणि निस्वार्थपणे ते मागणी करतायत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्या दिवशी त्या उन्हात जे उपोषण झालं तिथं तुम्ही होतात ना? उन्हात उपोषण झालं, दिवसभर मी त्या ठिकाणी होतो. सकाळी मी पाठिंबा दिल्याच्या नंतर आणि त्यांनाही सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबून राहणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी काही आरोपसुद्धा केले की तुम्ही संध्याकाळी गेले आणि काही पाणी पिलं, हे केलं. पण त्या ठिकाणचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्या ठिकाणी सुद्धा CCTV आहेत, ज्यांचं घर आहे किंवा रान आहे त्या ठिकाणी CCTV आहे. सगळे पत्रकार मीडिया बांधव होते. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. मग ते नवनाथ आबा असतील किंवा हाके सर असतील, माझी यांना एक विनंती आहे की आपण त्यांच्यावर बोलण्यापेक्षा जे आपण काम करत आहेत त्या ओबीसी समूहावरतीच आपण काम करावं, विनाकारण टीका करण्यात वेळ घालवू नये. हाके सर ढेकळात उपोषण करणार होते. नाही, काय झालं आता वेळोवेळी जरांगे पाटलांचं उपोषण झालं की हे म्हणतात मी उपोषण करणार आहे. माझं म्हणणं आहे कधीतरी तुम्ही स्टँड घ्या ना, की त्यांच्या अगोदर तुम्ही उपोषण करा. त्यांनी म्हटलं पाहिजेत की हाके सरचं हे उपोषण सुरू आहे, मी या ठिकाणी उपोषण करतो. म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत एवढी वेळ आंदोलन किंवा उपोषण जरांगे पाटलाचं झाले, त्यावेळेस तुम्ही म्हणता की मी उपोषण करतोय आणि यावेळी तुम्ही ढेकळात उपोषण करतो म्हणताय. वडीगोद्रीला का नाही? कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेलं होतं ते बळीराम खटके, त्यांचा विरोध केला म्हणजे ते बळीराम तात्या खटकेसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपोषणाला बसू देत नव्हते. म्हणजे ओबीसीचं काम करत असताना तुम्ही धनगर समाजाचे सर्वच तोडायले ना. मग तुमची भूमिका काय पुढची? नाही, आता आमची भूमिका, यशवंत संघर्ष सेनेची भूमिका पूर्णपणे आणि स्पष्ट आहे की जे प्रामाणिकपणे काम करत आहेत संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात आम्ही कायमस्वरूपी आणि शेवटपर्यंत साथ देणार. नक्कीच. हे यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष होते आणि लक्ष्मण हाके यांचे हे जुने सहकारी. अगदी लक्ष्मण हाके यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते सोबत होते. अनेकदा त्यांच्यासोबत बऱ्याचशा आंदोलनात हा चेहरा तुम्ही पाहिला सुद्धा असेल. त्याने एक अत्यंत गंभीर गौप्यस्फोट केला किंबहुना आरोप केलेला आहे की लक्ष्मण हाके यांनी ज्यावेळेस अजित पवारांवर टीका केली, ती टीका केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी विष्णू कोराडे यांच्या मोबाईलवरनं गंगाधर काकुट यांना फोन केला आणि व्हिडिओ कॉलवर बोलले की यावेळेस मला पदरात घ्या, मी मनोज जरांगे पाटलांचा फोटो माझ्या घरामध्ये लावेल. या आरोपाची सत्यता काय, याचं तथ्य काय, यामागे आपण जाणारच आहोत, हे जाणून घेणारच आहोत. तुर्तास विष्णूभाऊ, तुम्ही हा जो वेळ दिला मला त्याबद्दल फार फार धन्यवाद. या व्हिडिओत इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र.